स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात अभिवादन करण्यात आलं। शंकरनगर चौकात त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सावरकर जयंती साजरी करण्यात आली। विनायक दामोदर सावरकर यांनी अत्यंत हालअपेष्टा सहन करून अंदमान इथं काळ्या पाण्याची शिक्षा भोगून अंग्रेजांविरुद्ध लढा दिला। त्यांच्या योगदानाला अभिवादन करण्यासाठी गुरुवारी सकाळी शंकरनगर चौकात नागरिकांनी आणि विविध संघटनांच्या सदस्यांनी एकत्र येत स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केलं। माल्यार्पण करून वंदे मातरम गायन करण्यात आलं। देशाच्या स्वातंत्र्यात स्वातंत्र्यवीरांचं योगदान मोठं होतं। आज दुर्दैवानं त्यांनी केलेल्या त्यागाकडे आणि बलिदानाकडे दुर्लक्ष करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि राजकारण केल्याचा प्रकार केला जातो। महापुरुष कोणतेही असो, राजकारण होऊ नये अशी मागणी उपस्थितांनी केली। बरंच बोलले आहेत या विषयावर, अजून काही बोलण्यासारखं नाही, पण फक्त आपल्याच समाजाच्या थोर पुरुषांना लक्षात ठेवावं असं नाही, तर देशातल्या सगळ्याच स्वातंत्र्य सेनानींना आणि थोर पुरुषांना सगळ्याच समाजातल्या लोकांनी एक भारतीय म्हणून अभिवादन करायला त्यांच्या जयंतीच्या दिवशी तरी निदान जमा व्हावं असं मला वाटतं। थोर पुरुष आहेत, सेनापती बापट झाले, सावरकर झाले, विनोबा भावे झाले, या सगळ्यांना आम्ही जयंतीच्या दिवशी माल्यार्पण करतो आणि त्यांना स्मरण करतो। प्रत्येक समाजाने, प्रत्येक जातीच्या माणसांनी त्याच्या जातीच्या थोर पुरुषांना नक्की स्मरण करावं हे आवश्यकच आहे। विनोबा भावेंच्याकडे जेव्हा आम्ही जातो, त्यांच्या त्या सर्वोदय आश्रमामध्ये त्या ठिकाणी माल्यार्पण करताना त्यावेळेला आम्ही महात्मा गांधींनाही माल्यार्पण करतो, जयप्रकाश नारायणांनाही माल्यार्पण करतो आणि त्यामुळे सगळ्यांनी एक दुसऱ्याबद्दल समोपचाराचा भाव असावा आणि सगळ्यांनी व्यवस्थित एक दुसऱ्याशी राहावं, सलोखा राहावा। स्वातंत्र्यवीर सावरकर सारखे लोक, त्यांचे विचार आपल्यासमोर आले पाहिजे आणि त्यामुळेच आज या जयंतीचं फार महत्त्व आहे भारताच्या दृष्टीने। संपूर्ण भारत, संपूर्ण हिंदू समाज या ठिकाणी त्यांनी हिंदू समाजाची एक वेगळी व्याख्या दिली। जे देशभक्त आहेत, जे भारतातले जे देशभक्त आहेत ते सगळे हिंदू धर्मामधले आहे। हिंदू धर्म म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं की हिंदू धर्म हा पूजेचा रस्ता नाही, तर हा देशभक्तीचा रस्ता आहे। त्यामुळे आज भारताला त्यांच्यासारख्या देशभक्तांची आणि त्यांच्या विचारांची आवश्यकता आहे। आपल्याला सर्व जनतेला आणि संपूर्ण नागपूर शहराला आणि मध्य भारताला आज सावरकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद।